नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहता रिपब्लिकन वाईज 24 न्यूज. हवा तुमचा बातमी आमच्या. आज आहे विशेष मुलाखत आणि ही विशेष मुलाखत आहे आपले डॉक्टर उत्तम इंगोले सर. हे विशेष वीज तज्ज्ञ तथा सर्पदंश तज्ज्ञ देखील आहे. सर, आपलं स्वागत आहे रिपब्लिकन वाईज 24 न्यूज मध्ये. धन्यवाद. एकूणच आजची ही मुलाखत ही विशेष मुलाखत राहणार आहे आणि सरांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त रिपब्लिकन वाईज 24 न्यूज कडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर. आपणास धन्यवाद. एकूणच हे आहे कशा पद्धतीचं यांचं बालपण, कसा संघर्ष राहिला आहे हे आपण जाणून घेणार. सर, तुमच्या बालपणासंदर्भात काय सांगाल? मी माझं प्राथमिक शिक्षण माझ्या मूळ गावी टेंभुर्णी, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली इथं झालेलं आहे. त्याच्यानंतर 11वी-12वीचं जे शिक्षण आहे ते सेलू इथं झालेलं आहे. त्याच्यानंतर मी वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथून MBBSची डिग्री घेतलेली आहे आणि माझं पदव्युत्तर शिक्षण म्हणजे MD जे आहे ते औरंगाबाद इथं झालेलं आहे. एकूण लहानपणापासून तुमची इच्छा काय होती, काय व्हायचं ठरलं होतं, काय सांगाल याबद्दल? तर लहानपणापासून आम्ही राहणारे खेडेगावामधलं फक्त शिक्षण घेणं एवढंच सांगलेलं होतं, म्हणून शिक्षण घ्यायचं. बाकी पुढं काय व्हायचं याचं काही बी माहिती नव्हतं. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असा एखाद्या व्यक्ती, सर म्हणा किंवा घरातील एक थोर व्यक्ती, ज्यांनी डॉक्टर होण्यासाठी काय सांगितलं याबद्दल काय? डॉक्टर होण्यासाठी म्हणसाल तर एकच गोष्ट कारणीभूत होती की आपली परिस्थिती ही गरिबीची आहे आणि त्या परिस्थितीमधून जर वर यायचं असेल तर शिकलं पाहिजे. एवढाच एक संदेश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून, जयंतीच्या माध्यमातून किंवा प्रवचनाच्या माध्यमातून भेटत होता आणि म्हणून काम करण्याच्या ऐवजी शिक्षण केलेलं बरं, म्हणून शिक्षणाला महत्त्व दिलं आणि शिकत गेलो आणि नंतर लिंक लागली गेली, पर्सेंटेज भेटत गेलं, त्याच्यामुळे डॉक्टर झालो. एकूणच सर, तुमचं जन्मगाव आणि तुमच्या जिल्ह्याबद्दल काय सांगा आणि इकडे देगलूरकडे कसं आला? जो शिक्षण घेत असताना गाव सोडल्याच्या नंतर वसमतला शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर सेलूला शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर हे वैद्यकीय शिक्षण घेतल्याच्या नंतर या शिक्षणामध्ये एकच माहीत होतं की आपण चांगल्या प्रकारची एक नोकरी भेटली पाहिजे आणि आपण स्वतःला एका ठिकाणी सेटल केलं पाहिजे. परंतु नंतर MBBS केल्याच्या नंतर सुद्धा प्रत्येक गोष्ट सोपी नसते. त्या MBBSच्या नंतर सुद्धा सरकारी नोकरी सुद्धा लागणं अवघड होत होती. मग काही दिवस नांदेडला सरकारी नोकरी केली, त्याच्यानंतर काही दिवस औरंगाबादला केली. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की आपण कुठंतरी एका ठिकाणी स्थायिक व्हावं, ज्या ठिकाणी आपण व्यवस्थित प्रॅक्टिस करू शकतो. म्हणून देगलूरला वैद्यकीय अधिकारी म्हणून ही पदवी भेटल्यामुळे देगलूरला इथं येण्याचं नियोजन केलं. कोणता साली देगलूर आणि किती वर्षापासूनचा आपला हा देगलूरमध्ये आपला गेल्या 2003ला देगलूरला आलो. 2003 ते 2009 पर्यंत इथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत केले. ते वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असताना असं लक्षात आलं की या ठिकाणी जे सिरियस पेशंट आहे, ते सिरियस पेशंट त्या सरकारी दवाखान्यामध्ये कोणी ॲडमिट करून घेणार आणि त्यांना पुढं पाठवावं तर नांदेडला जाईपर्यंत बरेचसे पेशंट मरायचे. म्हणून काय केलं पाहिजे की या ठिकाणी आपण एखादी जर ICU जर केलं तर चांगलं राहील. म्हणून डॉक्टर वसमतकर सर, डॉक्टर मुंडे सर, डॉक्टर गायकवाड सर आम्ही म्हणून 2006 साली इथं पहिल्यांदा देगलूरमध्ये ICUची स्थापना केली. एकूणच सर, तुम्ही त्या काळामध्ये 2003 आता तुम्ही जे सांगताय की त्यावेळेची वैद्यकीय सेवा आता नाही, आता सध्या वैद्यकीय सेवा अनेक आता सध्या ते दवाखाने इथं केंद्रमध्ये झालेले आहेत आणि एकूणच आपण बघतोय की रुग्णांना जाण्यासाठी पहिल्याच्या काळामध्ये खूप रस्ता खराब वगैरे असायचा नांदेडला जात असताना. तर कशा पद्धतीचं तुम्हाला असे प्रसंग आले की काही रुग्ण दगावायचे, काय सांगाल याबद्दल? त्याच्यामध्ये जेव्हा धन्वंतरी हॉस्पिटलची सुरुवात झाली तर त्या टायमाला पेशंट जे यायचे ते सर्वच्या सर्व असे उचलून घेऊन यायचे आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट राहिल्याच्या नंतर हे पेशंट चालत जायला लागले, म्हणजे बरे होऊ लागले. तेव्हा त्यांना कॉन्फिडन्स आणायला लागला की या ठिकाणी बेंगलूरमध्ये पेशंट चांगले होऊ शकतात. ब्रेनचा अटॅक असेल, दम्याचा अटॅक असेल, हार्टचा अटॅक असेल किंवा विषबाधा झालेले पेशंट असतील किंवा सर्पदंश झालेले पेशंट असतील, की हे पेशंट मृत्यूच्या दाढेमधून बाहेर येत होते. त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा एक आत्मिक समाधान भेटत होते की एक चांगल्या प्रकारे पेशंट आपण इथं दुरुस्त करतो आणि पेशंटचे जीव वाचल्यामुळे लोकांचा पण खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटत होता. सर, एकूणच काही जणांचे असे पेशंट तुम्हाला बाहेर गेल्याच्यानंतर तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये पण काम करताय आणि राज्य क्षेत्रामध्ये देखील काम करत आहात. तर एकूणच की तुम्ही ज्या ठिकाणी जे काही पेशंट तुम्हाला पुन्हा भेटले तर काय सांगतात, काय अनुभव सांगतात तुम्हाला? वैद्यकीय क्षेत्र जे आहे
त्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये सर्व डॉक्टर काम करतात, पेशंटचे जे काही त्रास असतील रुग्णाचे ते बरे करतात, परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांची खूप वाढ आहे. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम हे प्रत्येक डॉक्टरांनी करायला पाहिजे, कारण तिथे त्यांच्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ लोक असतात. समजा एक स्त्रीरोग तज्ज्ञ असतील तर स्त्रियांचे खूप साऱ्या समस्या आहेत, त्या समस्या लोकांपर्यंत मांडता आल्या पाहिजे. तोच फॉर्म्युला घेऊन मी सुद्धा की या ठिकाणी लोकांचं अज्ञान आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, आजाराबद्दल किंवा सर्पदंशाबद्दल किंवा विषबाधेबद्दल किंवा ताणतणावाबद्दलची त्यांची एक मानसिक अवस्था झाली असते, ती दूर करण्यासाठी आम्ही प्रोजेक्टर घेऊन खेड्यापाड्यामध्ये जातो, जाऊन लोकांना समजावून सांगतो की बाबा रे, सर्पदंश झाल्यानंतर वैद्यकडे कसं जाता, आता वैद्यकीय उपचार चांगल्या प्रकारे आहेत ते तुम्हाला मिळाले पाहिजे. म्हणून ही गोष्ट जेव्हा आपण जाऊन खेड्यापाड्यामध्ये लोकांना सांगतो, जनतेला सांगतो, जनजागरण करतो, तर त्यावेळेस निश्चितच लोकांमध्ये फरक पडत जातो. म्हणून हे एक सामाजिक काम जे आहे वैद्यकीय क्षेत्राच्या संदर्भामध्ये ते सुद्धा काम चालू केलं. एकूणच लोकांचं असं असतं की सर, एक डॉक्टर म्हणल्यानंतर एक मनामध्ये भीती असते पैशा संदर्भात, की आता मला किती पैसे लागणार. आणि एकूण तुम्ही सांगताय की ग्रामीण भागामध्ये जाऊन लोकांचं जनजागृती करताय की सर्पदंश झाल्याच्यानंतर किंवा विषबाधा झाल्यानंतर कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजेत. तर कसं वाटते सर, एखादे गरीबातल्या गरीब एखादी व्यक्ती तुमच्याकडे येतो आणि एखाद्या त्यांच्याकडे काही थोडी रक्कमही नसते, त्या कशा पद्धतीने त्याला सामोरं जातात? खेड्यापाड्यामध्ये किंवा जे लोक शेतीवरती अवलंबून असतात त्यांच्याकडे ऐन टायमाला कुठल्याही प्रकारचा पैसा नसतो, आणि त्या टायमाला एखादा सर्पदंश झाला किंवा विषबाधा झाली किंवा एखादा आजार झाला अचानक छोट्या टाकाला, तर कमीत कमी 50,000 60,000 रुपये तर लागतात. तर एवढे पैसे त्या गोरगरीब लोकांनी आणायचे कुठे? जेव्हा आपण शहरामध्ये जातो तिथे तर तुमचा डॉक्टर तुम्हाला बघत नाही की तुम्ही गरीब आहे का सर्वात आहे, परंतु जेव्हा आपण बेंगलूर सारख्या तालुक्यामध्ये प्रॅक्टिस करतो तर त्या टायमाला त्या समोरच्या व्यक्तीची पेशंटची प्रकृती कशी आहे आणि त्यांची ते आर्थिक सोर्स कसं आहे ते बघून सुद्धा प्रॅक्टिस करावं लागतं. जीवन महत्त्वाचं आहे, त्याचं जीवदान चांगलं जर भेटलं तर पैसा काय आज नाही उद्या कमी जास्त देत राहतो, परंतु पेशंट आपल्या दवाखान्यातून सुखरूप जातो याचा पण खूप मोठा आनंद आहे. एकूणच सर, काही जणांना आम्हाला असंही लक्षात आलेलं आहे की तुम्हाला एखाद्या पेशंटकडे पैसे नसतील तर त्याला माफक दरामध्ये तुम्ही त्याला सवलतही देतात, कारण का बघून हे एक प्रत्येक डॉक्टरांनी केलं तर भारतामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत की, किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये बोलूया आपण, की एकूणच त्यांना एक आधार मिळतो की हा डॉक्टर सरांनी आम्हाला थोडीशी मदत केली. तर माझ्या बाबतीमध्ये तरी जर समजा पेशंट आपल्याला त्याच्या राहणीमानावर त्याच्या सगळ्या एकंदरीत त्याच्यावर त्याची परिस्थिती कळून येते, तर अशा पेशंटला माफक दरामध्ये उपचार करतो. किंवा तुमच्यासारख्या एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा पत्रकारांनी सांगितलं की हा गरीब आहे तर दवाखान्यामध्ये विनामूल्य उपचारसुद्धा करा, फक्त त्यानं औषधाचा खर्च तेवढा जर केला. सर, एकूणच आपण सांगताय की एकूणच की जे काही या समाजामध्ये डॉक्टर जे आहेत की एकूणच ते सामाजिक जबाबदारी उचलून की लोकांना मार्गदर्शन करणे किंवा त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत समजून घेऊन जर काम केलं तर त्यांना एकंदरीत त्यांना कुठेतरी त्यांना दिलासादायक त्यांना वाटतं. तर एकूणच सर, आता तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आहेत आणि फुले शाहू आंबेडकर विचारधाराही तुम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन सांगताय. हे सामाजिक चळवळीमध्ये डॉक्टरांनी कमी येतात असं तुम्ही सांगितलं. तर कसं बघताय की डॉक्टरांनी आलं पाहिजे आणि तुम्ही कसं काम करताय डॉक्टर असूनही फुले शाहू आंबेडकर विचारधारामध्ये? जेव्हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत होतो तर करत असताना बरेचसे सामाजिक क्षेत्रामध्ये जे लोक वावरतात तर त्या टायमाला माझ्यावरती काही संघटनेने आरोप केले की सरकारी दवाखान्यामध्ये तुम्ही पैसे घेतलेले आणि माझ्या विरोधात मोर्चेसुद्धा काढले. तर माझ्या लक्षामध्ये आलं की जर आपण कोणत्या पेशंटसाठी पैसा घेतला, जर आपण कुठल्या प्रकारचं असं काही कृत्य जे असेल की इलिगल असेल ते करत नाही, तरीसुद्धा लोक आपल्यावरती ॲलिगेशन का करतात. म्हणून मग ठरवलं की सामाजिक लेवलमध्ये सुद्धा आपण कामं केले पाहिजे. तेव्हापासून मग फुले शाहू आंबेडकरी शिवराय यांची जी विचारधारा आहे तर ती अभ्यासून आपल्या बेंगळूरमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन नियोजित केलेलं आहे. कधी नाटकाचं स्वरूप असेल, कधी सांस्कृतिक असेल, कधी वेगवेगळ्या सभा असतील किंवा वेगवेगळ्या केडर कॅम्प असतील. या माध्यमातून जे नवतरुण आहेत की ह्यांच्यापर्यंत हा खरा मेसेज गेला असला पाहिजे की खरं सामाजिक कार्य म्हणजे काय असतं. नाहीतर काहीतरी करायचं आणि शो करायचा त्याला सामाजिक कार्य म्हणत नाही. की आपल्या प्रतिमधून 4-2 मुलं हे चांगल्या मार्गाला लावणं
त्याला सामाजिक काम म्हणतात. तर एकूण तुम्ही राजकीय वाटचाल आणि वंचित बहुजन आघाडी तुम्ही पोटनिवडणूक देखील लढवलेली आहे. या संदर्भात राजकारणाकडे येण्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीने बघता? सुरुवातीला फक्त समाजकारण होतं, परंतु समाजकारण करत असताना असं लक्षामध्ये आलं की जे शिकले सवरलेले लोक आहेत ते राजकारणामध्ये आले पाहिजे. कारण शिकल्या सवरलेल्या लोकांना एक दृष्टी असते, एक विजन असते की त्यांनी जर राजकारणामध्ये आले आणि त्यांनी जर निवडून आले आणि लोकप्रतिनिधी झाले तर निश्चितपणे त्यांनी लोकांचं लोककल्याण करू शकतात. कारण कायदे मंडळामध्ये कायदे बनवत असताना कमीत कमी ते भाषा तर कळाली पाहिजे, इंग्लिश. त्याच्यामधून बरेचसे असे विधायक लोक आहेत की त्यांनी कधीच आपल्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही प्रकारचे विधेयकसुद्धा मांडत नाही. आता आपल्या इथं एवढ्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, महिलांच्या समस्या आहेत. ह्या समस्याबद्दल आपण त्या सभागृहामध्ये बोललं पाहिजे. आणि बोलणारे लोक कोण असू शकतात की ज्यांना समस्या माहीत आहेत. ते समस्या माहीत असलेले लोक सभागृहात बोलू शकतात आणि नवीन नवीन विधायक त्यांनी तिथे मांडू शकतात, जेणेकरून लोकांचं कल्याण होईल. नंतर बाकीचं तर आमदार आणि खासदार काय करतात, फक्त नावाला आमदार होतात आणि प्रोजेक्ट होत राहतात. म्हणून हे वरवरचे जे काम आहे ते असं अज्ञानी लोकांकडे होऊ शकत नाही, शिकलेल्याच लोकांकडे होऊ शकतं. म्हणून मी तर ठरवलेलं आहे की जो शिक्षित वर्ग असेल त्यांनी राजकारणामध्ये आलंच पाहिजे. राजकारण खूप चांगलं आहे. आपली लोकशाही डेमोक्रेसी एवढी सुंदर आहे की त्याचं चांगल्या प्रकारे जर संवैधानिक पद्धतीने अंमलबजावणी जर केली तर हे राजकारण खूप चांगलं आहे. नाहीतर आजकालचं राजकारण कसं झालं, महाराष्ट्राची अवस्था काय आहे आजच्या घडीला आपण बघू शकता. ही जर महाराष्ट्राची अवस्था अशी झालेली असेल, याला सावरणारा सुद्धा एक खूप मोठा शिकला सवरलेला वर्ग आहे आणि निश्चितपणे त्याला संवैधानिक मार्गाने तो सावरू शकतो. सर, कसा अनुभव होता की एकूण तुम्ही पोटनिवडणूक लढला आणि 12,000च्या वर मतं आपल्याला मिळालेली आहे. तर पुन्हा एकदा तुम्ही निवडणूक लढवणार आहात ते काय सांगाल याबद्दल? राजकारणाच्या संदर्भामध्ये वंचित जो घटक आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी जे प्रस्थापित काही ठराविक प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रस्थापित राजकारणी लोक आहेत. त्यांच्यापासून राजकारण हिसकावून घेऊन सर्वसामान्य लोक त्या पदावरती गेले पाहिजे. जेव्हा हे सर्वसामान्य लोक त्या पदावरती जातील निश्चितपणे त्या ठिकाणी बदल होईल. मी सुद्धा देगलूर बिलोली विधानसभामध्ये एक शिकला सवरलेला उमेदवार म्हणून उभा टाकलो. लोक खूप चांगले आहेत, लोकांच्या मनात सुद्धा आहेत. परंतु राजकारणाने राजकारण एवढं बेचाळ करून ठेवलेलं आहे की मतदानासाठी कुठं पैसे दे, कुठं दारू दे, कुठं बकऱ्या दे, अशा पद्धतीचं जे राजकारण चालवलेलं आहे खूप चुकीचं आहे. ह्याच्यामधून कुणाचाही फायदा होणार नाही. परंतु सत्य आणि खरं राजकारण जर करायचं असेल तर त्याच्यासाठी संवैधानिक पद्धतीनेच गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. लोक खूप चांगले आहेत. एकूण तुमचं असं आहे की सर, एकूण म्हणणं आहे की लोकांना फक्त ते दिशाभूल केली जात आहे की त्यांना कुठेतरी पैसे देऊन म्हणा किंवा आमिष दाखवलं जातं एक प्रकारचं की दारू वगैरे वाटून, तर ते आरोग्य देखील धोक्यामध्ये जाते. तर एकूण सर, आता तुम्ही राजकारणामध्ये आहात की आता ही पोटनिवडणूक झालेली आहे आणि तुमच्या अगोदर एक उमेदवार होते वंचित बहुजन आघाडीकडून. तर कशा पद्धतीचं की त्यावेळेचं आणि आताचं आणि आता जे काही येणारे आता जे पक्ष आहे आपला वंचित बहुजन आघाडी की महाविकास आघाडीमध्ये जाणार आहे, तर एकूणच आपण हे उमेदवार राहणार आहात का यावेळेस? मी मागच्या वेळेस पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार होतो, परंतु त्याच्यानंतर सुद्धा मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून देगलूर आणि बिलोलीमध्ये मोकळेपणाने काम करतो. मला जर संधी भेटली तर निश्चितपणे उभा टाकू, त्याचं काही दुमत नाही. परंतु एकमेव उद्देश हा आहे की वंचित घटकाने राजकारणामध्ये आलं पाहिजे. त्याच्यासाठी मी आयुष्यभर सतत प्रयत्न करत आहे. सर, तुम्हाला जर उमेदवारी मिळाली नसेल किंवा वंचित बहुजन आघाडीने जे काही महाविकास आघाडीमध्ये असतील किंवा दुसऱ्या पक्षामध्ये असतील की ते वंचितमध्ये यायला तयार आहेत आणि त्यांनी जर उमेदवारी मागितली तर तुमचं काय रोल असेल? वंचित बहुजन आघाडीमध्ये जे कोणी येऊ शकतात सर्वांचं स्वागत आहे. आणि ज्यांना कुणाला उमेदवारी पाहिजे असेल, जर तो उमेदवार वरिष्ठांना जर वाटला की हा उमेदवार योग्य आहे, निश्चितपणे त्यांना देऊ. म्हणजे एकूणच की आपल्याला तेव्हा देगलूर बिलोली विधानसभा संदर्भात तुम्ही सांगताय त्या पद्धतीने की इथं वंचितची सीट लागली गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे का नाही लागली पाहिजे. वंचित घटक हा राजकारणामध्ये गेलाच पाहिजे, जाणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी वंचितची सीट लागली तर आनंदच आहे.
एकूणच सर नांदेडचा जो चवळीचा बालकिल्ला समजला जातो नांदेड जिल्हा, त्याच प्रकारे देगलूर हे त्याचं केंद्र आहे. तर कसं बघता येईल? देगलूर आणि बिलोली हा जो मतदारसंघ आहे हा विविध जाती समूहाने नटलेला हा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी हा भाग जो आहे अजून कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी औद्योगिकीकरण झालेलं नाही, कुठल्याच प्रकारचं जलनीती नाही किंवा ट्रान्सपोर्टेशनसाठी जे लेंडी प्रकल्प तसाच केलेला आहे. जो रेल्वेचे प्रकल्प आहेत तो पण फक्त गालरबाजी करतात, इलेक्शन आले की नंतर तो मुद्दा सोडून जातात. औद्योगिक क्षेत्रामध्ये जे छोटे मोठे कारखाने होते सुदगुंडा त्या पण कचरा झाला. म्हणजे एकंदर या ठिकाणी देगलूर बिलोली हा मतदारसंघ उपेक्षित आहे, त्यांना कोणी वालीच नाही. त्याच्यामुळं ह्या मतदारसंघामध्ये नवीन जर कधी लोकप्रतिनिधी निवडून आला तर निश्चितपणे त्याने प्रयत्न करू शकतो आणि प्रयत्न केल्यानंतर काय होतं. एकूण तुम्ही सांगताय की आता जनताही कंटाळून गेलेली आहे की भाजपमधले काँग्रेसमध्ये जात आहेत, काँग्रेसमधले भाजपमध्ये जात आहेत. एकूणच काय तर महाराष्ट्राचे म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण देखील 2 दिवसापूर्वी त्यांनी भाजपमध्ये गेलेले आहेत. आता जनता कोणावर विश्वास ठेवणार आहे? कसं बघताय आता जनतेच्या मनामध्ये काय असेल आणि काय बदल होईल? महाराष्ट्रामध्ये पक्ष लेवलवरती सर्व पक्षाची फाटाफूट झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे नेते आहेत सर्वच्या सर्व नेते हे कुठल्याही पक्षाला आज प्रामाणिक राहिलेले नाही आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जरांगे पाटलाच्या माध्यमातून मराठा वर्सेस ओबीसी असा वाद सुद्धा लागलेला आहे. म्हणजे एकंदर महाराष्ट्राचं जे वातावरण आहे ते पूर्ण ढवळून निघत आहे. अशा टायमाला या राजकारणामधून जे चांगले लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधीला हा जो समाज आहे तो निश्चितपणे निवडून देईल आणि चांगल्या प्रकारचं महाराष्ट्र निर्माण होऊ शकेल असं मला आशा आहे. एकूणच एक चर्चा आहे की तुमच्या प्रचारार्थ ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते आणि एकूणच सुजात आंबेडकर देखील येण्याचं तुम्ही असं सांगताय की कार्यकर्त्यामधून सांगण्यात आलेलं आहे. सुजात आंबेडकर देखील येण्याची इथं काही संधी वगैरे आहे? बाळासाहेब आंबेडकर इलेक्शनच्या वेळेस तर आले होते, परंतु सुजात आंबेडकर हे कंधार आणि लोहा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस त्यांनी आले होते, रॅली होती आणि त्यांची गाडी देण्यासाठी सुद्धा आम्ही तिथे गेलो होतो आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये सुजात आंबेडकर यांना देगलूर आणि बिलोली मतदारसंघामध्ये आणण्याचा आमचा मानस आहे. पण महत्त्वाचे मुद्दे असे कोणते आहेत देगलूर बिलोलीच्या संदर्भामध्ये की ते गरजेचं आहेत आजच्या घटनेला? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे इथला जो युवा आहे हा युवा बेरोजगार आहे आणि खेड्यापाड्यामधून जवळजवळ 20 ते 30% लोकांमध्ये हा युवा वर्ग एकतर हैदराबादला जातो, पुण्याला जातो आणि बाहेर जाऊन काम करत राहतो. दुसरा जो राहिलेला शेतकरी वर्ग आहे तो या ठिकाणी कष्ट करतो, परंतु जेवढं शेतामध्ये टाकतो त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये त्याला शेतामध्ये उत्पन्न होत नाही, कर्जबाजारी होतो. म्हणजे समस्या ही जी सोर्स ऑफ इन्कम जो आहे तो सोर्स ऑफ इन्कम ना मुलांना भेटते ना काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्या कामगारांना भेटते. त्याच्यामुळं या लोकांचे खूप हाल आहे. ह्या ठिकाणी जर देगलूर आणि बिलोलीला सुजलाम करायचं असेल तर पहिल्यांदा लेंडी प्रकल्प झाला आणि दुसरं जे औद्योगिक क्षेत्र आहे. तर आज या विशेष मुलाखतीमध्ये डॉक्टर उत्तम इंगोले सर होते. त्यांनी अनेक जणांना या हृदयविकाराचे म्हणा किंवा सर्पदन झालेले किंवा विषबाधा झालेल्या अनेकांना त्याने मृत्यूच्या दारातून या ठिकाणी ओढून आणलेले आहे आणि देगलूर तालुक्यामध्ये एक मोठं नाव आज आपल्याला पाहायला मिळते की डॉक्टर उत्तम इंगोले सर यांचा आज वाढदिवस देखील होता. त्यांना पुन्हा एकदा रिपब्लिक 24 चॅनलच्या माध्यमातून सर खूप खूप शुभेच्छा आणि आपणही पाहता रिपब्लिक 24